गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये आता वाढ करण्यात आली असून तिथलं जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यानं दोन्ही नद्या धोक्याच्या चिन्हापर्यंत पोहोचलेल्या आहेत। मात्र त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याचा वेग कमी झालाय। दरम्यान नद्यांना आलेल्या पुरामुळे नुकसान झालं असून अनेक ठिकाणी पाणी शिरलंय। संगमाकडे जाणारे सर्व रस्ते पुराच्या पाण्यात बुडालेत। सर्व मठ, मंदिरं, आश्रम पुराच्या पाण्यात बुडालेत। अनेक रहिवासी वसाहतींमध्ये एका मजल्यापर्यंतची घरे पाण्यात गेली आहेत। अनेक रस्त्यांवर आणि रस्त्यावर बोटी धावत आहेत। आतापर्यंत सुमारे 2,000 लोकांनी पूर मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलाय। 10,000 लोक घर सोडून सुरक्षित स्थळी गेले आहेत। प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना या दोन्ही नद्या धोक्याच्या चिन्हावरून अर्धा मीटर खाली वाहत आहेत। गंगा नदीत नौका धावत आहेत। नदीत नौका चालण्यास यमुना नदीमध्ये बंदी करण्यात आली आहे। नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। गंगा रस्त्यावर वाहत आहे आणि लोक रस्त्यावरच श्रद्धेनं स्नान करत आहेत। हजारो घरांमध्ये पुराचं पाणी शिरलेले आहे। प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना या दोन्ही नद्या ताशी 1 ते 1.5 सेंटीमीटर वेगानं वाढत आहेत। पुराचं पाणी ओसरून लोकांना दिलासा मिळण्यास सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। पुरामुळे कुंभांच्या तयारीवरही परिणाम होत आहे।